सुप्रभात मित्रांनो, मी कोटकर आपल्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर आपल्या कोट गावामध्ये आज भव्य अशी चिखल नांगरणी स्पर्धा व भात लावणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सो मागे जे आपलं ग्राउंड दिसतं तिथे आपली स्पर्धा असणार आहे. त्याच्यासाठी आपल्या आता गाड्या देखील आलेल्या आहेत, म्हणजे बाहेरनं बैलगाड्या देखील आलेल्या आहेत. मागून की बैलगाड्या येतात. तिकडे जायला का या ठिकाणी मी संदीप दादा तसेच आमच्या कोटगावचे पोलीस पाटील गोरोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही इथे पुष्पदेऊन स्वागत करते. मी विनंती करतो संदीप दादा कांबळे यांना विचार. आमचे कोटगावचे नागरिक तसेच प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. भोळे काका आमचे, त्यांना मी विनंती करतोय त्यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं. गावठी मालकांची नाव असते, त्याने इथे यायचं आहे. मिलिंददादा चव्हाण मठ, मिलिंददादा चव्हाण मठ, श्री राघोबा प्रसन्न गव्हाणे, विक्की डोंगरकर, मुकेशदादा भालेकर, स्वराज दर्डे, स्वराज दर्डे यांच्या 2 गाड्या, स्वराज दर्डे, नितीन दादा कर्म, विष्णू दुडिये, योगेश हरमले, अधिष्ठी कृपा गोवी, प्रशांत मैदान जोरे, निलेश परशुराम, रोहित लांबोरे, भिकाजी बापू सुर्वे, नयन मांडवकर, कैलास अनिल जनार्दन कांबळे, आई महाकाली प्रसन्न कोट. आता पहिलं मिलिंददादा चव्हाण दादा या. तर सर्वांनी इथे येऊन थांबायचं आहे. राघोबा प्रसन्न नाही हा चालेल. एक नंबर ओके. 1 नंबरला गाडी मालकाचं नाव टाक. राघोबा प्रसन्न गव्हाणे. विक्की डोंगरकर 4 नंबरला. 5 नंबर मुकेश दादा भालेकर 5 नंबर. ओके. स्वराज दर्डे गावकोट. ज्यांची नावं पुकारली बघायची त्यांनी कृपया इथे येऊन थांबायचंय. 13 संजय दादा दर्डे 13. 10 नंबर योगेश हरमले 10 नंबर. 7 नंबर शिवानी सुंदर. ज्यांची नावं मी सर्वांची नावं वाचतोय, ज्याप्रमाणे मी नावं वाचणार त्याप्रमाणे सर्वजण इथे आलात. तर मंडळाला सहकार्य केलात तर जरा खरोखरच सगळ्यांचं कौतुक करणार होईल. आयुष वल्लभ मारिक पळणार आहे घाटी गटातली. 4 नंबरला विरोबा मानाई प्रसन्न विवली दादा आलेले आहेत आमचे. महाराष्ट्राचा राजा पावसकर सेना मैदान पार करून गेला आहे आणि हा सेना पाहण्यासाठी इथं सगळे तमाम पब्लिक इथं बसलेलं आहे. सेना पाहण्यासाठी पावसकर सेना आजगे गटाचं मैदान दाखवून झालं का ते संजय दादाने आम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर मंडळाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्या गाड्या एकत्र सोडणार आहात का की नाही हे संजय दादाने सांगण्यात येत आहेत. आणि त्या नियमाचं पालन सगळ्यांनी करूनच आणि शासनाचे नियम जे आहेत हे नियम पाळूनच, परमिशन असो किंवा काही असो, हे सगळे नियम पाळूनच ही स्पर्धा होत आहे या कोट गावामध्ये. त्याबद्दल कोट गावाचे आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि तुम्हाला नियमावली जी काय आहे ती वाचून दाखवत आहे. स्पर्धेचे नियम, या स्पर्धेचे पंच जे आहेत ते आपले सिटी मेकर म्हणून जे काम करणार आहेत ते म्हणजे आपल्या लांजा तालुक्यातील वासुरकर सर. जो त्यांनी सिटी मेकर त्यांच्या तिथे जो त्यांचा प्रतिनिधी असेल, ज्यांची जोडी पळेल त्यांचा जो प्रतिनिधी तिथे एक असेलच आणि मंडळाचा एक माणूस असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. एक जाकी किती जोड्या पळवू शकतो आणि जाकी कुठलाही असो तो जोडी इथे पळवू शकतो. मैदानात कोणाला दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची सर्व प्रेक्षकांनी, शेतकरी वर्गाने व सर्व आलेल्या प्रेक्षकांनी जबाबदारी घ्यायची आहे. जोडी पळत असताना
ज्या मालकाची जोडी पळत असताना काही लागल्यास म्हणजे त्या बैलाला लागल्यास किंवा जाकीला लागल्यास किंवा त्या जाकीची दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची जोडी मालकांनी नोंद घ्यायची आहे. आणि हे काय पुन्हा सांगायची गोष्ट आहे, सर्वांनाच माहिती आहे, परंतु नियम आहेत म्हणून वाचून दाखवत आहे. त्याचप्रमाणे पंचांशी कोणीही वाद घालू नये. पंचांसोबत जोडी मालकाची जी जोडी पळत असेल त्याचा एक प्रतिनिधी सिटी मेकर जिथे असतील तिथे असेल, त्यानंतर मंडळाचा एक प्रतिनिधी असेल, त्याचप्रमाणे संजय दादा गवळी लाईन मेकर म्हणून काम करतील, तेजू दादा असेल, बंटी दादा असेल, विनोद सुरू असतील. तसेच आता आपण रेलिंग बनवलेलं आहे. त्या रेलिंगचा नियम असा आहे, बैल जोडी पळत असताना रेलिंगला खालच्या बाजूने, पुन्हा ऐका, बैल जोडी ज्या मालकाची पळत असताना रेलिंगला खालच्या बाजूने दोन्ही बैल झेंड्याला किंवा रेलिंगला लागल्यास ती जोडी बाद करण्यात येईल. दोन्ही बैल रेलिंगला खालच्या बाजूने लागल्यास ती जोडी बाद करण्यात येईल. परंतु वरच्या बाजूने येताना या झेंड्याच्या आतमध्ये किंवा या झेंड्याला एका झेंड्याला जरी लागली तरी ती जोडी बाधत असेल, त्याला दुसरा झेंडा लागला म्हणून दोन्ही बैल माझी गेली नाही असं चालणार नाही आहे. पुन्हा रेलिंगचा नियम सांगतोय, बैल जोडी पळत असताना खालच्या बाजूला जे रेलिंग बांधलेलं आहे त्या रेलिंगला दोन्ही बैल लागली तर ती जोडी बाद. आणि वरच्या बाजूला जे झेंडे लावलेले आहेत त्या झेंड्याला एकही बैल लागला तरी ती जोडी बाद. दोन्ही बैल लागली तरी बाद. अन्य खालच्या बांधावरून आपण काय नेट उपलब्ध नसल्यामुळे नेट लावलेला नाही आहे आणि समोरचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरला पण नेट नाही आहे, त्यामुळे दोन्ही बैल बांधाच्या खाली गेली, त्या कॉर्नरला दोन्ही बैल बाहेर गेली, जोडी बाद. हे नियम आहेत. याची सर्व शेतकरी बंधूंनी, सर्व जोडी मालकांनी व जे चालक आहेत, जाकी आहेत, त्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी मानाची जी जोडी आहे यजमान आमचे चंद्रकांत कांबळे यांची जोडी या ठिकाणी होते. चला. आणि सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथे मंडळाचा पीठ कापायचं तिथे जायचं आहे. जोडी व्यवस्थित आणली तर त्यासाठी मंगेश गुरव यांच्याकडून मानाच्या जोडीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिनेश पांचाळ नामांकित जाती आहे. आपल्या गावाने गावचे सोबत आहे.
अतिशय सुंदर अशी गाडी निघाली, अतिशय सुंदर. त्यावरती हँडल चालू झालं. पहिला चालू मस्त घेतलं नाही म्हटलं तरी स्वप्न सुद्धा तितकाच चला काय बैलगाडी शेतला काय निवेदनाच्या 500 कोटीची ओळख आहे. आता संजयला लागले आजची बाहेर गेला नाही पाहिजे. अतिशय वेगाने मैदानामध्ये गुलाबाची मानकरी तरणी पुढे अतिशय सुंदर पहिला करणं पूर्ण करून दुसऱ्याला स्वच्छ झाले. अतिशय सुंदर अतिशय सुंदर सेकंद 59.5 अतिशय सुंदर. कारण सांगितल्या मैदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारी ही जोडी आहे. त्यासाठी जो टाकी होता तो बंटी 18-59 शिवानी सुंदर जाती आहे नामांकित देवा गुरु. अतिशय सुंदर अशी जोडी आहे. निघालो अतिशय सुंदर जोडी निघालो. काल्यावरती हँडल चालू झालं. अतिशय सुंदर वेगवेगळे शिवाला अतिशय सुंदर अतिशय मंगेश गुरु यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. स्थानिक जोडी आहे नयन मांडवकर. जोडीचा शक्य आहे तो साहिल करंदरे. आता सध्या नौका आहे तो अतिशय सुंदर निघालेला जोडी आहे. अतिशय पहिला करणं पूर्ण करा. अतिशय रेकॉर्ड भाईने लागला 18-31 नागर किती लांब आहे बघा. नागर जरूर धावतोय बघ. सरळ पडत नाही आज बाहेर काढतात. मैदानामध्ये गुलालाची मानकरी ठरणारी
संजय खर्डे तेरा नंबर की होती है त्या अगोदरची बावलाची मिटिंग करणार 4 नंबरची आता जोडण्याच्या पावरचे म्हणजे निलेश परशुराम आणि आई मातानी सुट्टीला आमचा अन्नदाता आणि झाकलं तो कौतुक करा. हॅलो आतापर्यंत अवधीताचा मला वाटतं अर्धा डझन तरी जोड्या करून झाले असतील. अतिशय सुंदर अशी जोडी निघाली बघा. आजूबाजूला परशाला काय बघत फेरा अतिशय सुंदर निघालेला फेरा आहे. अतिशय सुंदर म्हणजे पहिल्या टर्न पूर्ण केला दुसऱ्याला टच झाले एवढे आता तेव्हा म्हणजे अतिशय सुंदर निघाला. अतिशय सुंदर टोकाला आणि शक्य आलाय तो विनोद सुर्वे सगळ्यातील सुद्धा एक नामांकित जाती होण्यासाठी बोलत आहे असा विनोद सुर्वे. अतिशय सुंदर असा सामना निघाला. अतिशय सुंदर आजच्या काळाला बघा सेफ्टी गोळ करू पडतोय माहिती आहे तो बघा. अतिशय सुंदर सुंदर असा साथ मैदानामध्ये आला. प्रभाकर पडवळकर यांचा पाकरे आलो आणि अलीकडचा अतिशय सुंदर असा साथ निघाला. चिखलगुट्ट्यातील पूर्ण केला. दुसऱ्याला स्वच्छ झाले. अतिशय सुंदर यांची जोडी येते. आपलीच गाडी आपलीच मारी आपल्या बायकोची बरोबर गाडी त्यामुळे हॅलो अतिशय सुंदर अशी जोडी मैदानामध्ये आली आणि या जोडीचा शक्य असणार आहे तो सनबाई शिंदे आणि अलीकडे सुट्टी वेगळी करमेले. जाऊदे जोरात अतिशय सुंदर जोडीने वेग धरलाय. अतिशय सुंदर जोडी निघाले. पंटीचं कौशल्य पडावं लागलं. अतिशय सुंदर असा शॉट निघाला. 3 नंबरचा फेरा निघाला. पहिला टर्न पुढे गेला. दुसऱ्या अवस्थेचे झाले. अतिशय सुंदर अशी जोडी निघाले. एवढ्या जोरात अतिशय सुंदर जोडी आली. अतिशय सेकंद 93 पॉईंट आणि पुन्हा एकदा उत्तम भाऊ चव्हाण आपल्या कोकणामध्ये चिकन नांगरणीची स्पर्धा होते आणि घाटावरती चिकन गुंटाची स्पर्धा होते. सगळीकडे आपल्या नावात
खतरनाक वाटतोय. सम्राट 16 सेकंद. आई शपथ जबरदस्त. त्या जोडीचा टायमिंग आहे. त्या जोडीचं नाव आहे स्वराज संजय दौंडेकर. 23 सेकंद 78. सुरेश जयराम दर्डे गाव आडवलीकरांचा साज आहे. आणि जातीयचे शिंदे बंटी शिंदे. हॅलो, आडवलीकरांचा साथ मैदानामध्ये आला. अतिशय सुंदर आणि देखणी जोडी नामावंत जॅके त्याचा तो तन्मय शिंदे. आताच्या घडीला नावावर पण आलेला तन्मय शिंदे ज्यांना आतापर्यंत डझनभर तरी गाड्या बनवल्या. अतिशय सुंदर असा साजरी करा आडवलीकरांचा साजरी करा. याच्या पाडून जॅकी म्हणून आहे तर तन्मय शिंदे. अतिशय सुंदर असा साजरी अतिशय सुंदर आणि सेकंदाचे आपण 2 नंबरला जबरदस्त 6 नंबरला गाडी 6 नंबर किती 16 सेकंद 18 पॉईंट. सूर्याची सुट्टी करण्यासाठी आले रमेश दादा पावसकर आणि सुलतानची सुट्टी करण्यासाठी आलाय तो अवधूत दादा. अतिशय सुंदर असा फेरा निघाला. सूर्या आणि सुलतानचा फेरा. तो सुलतान सगळ्यासोबत पळायचा. आता मात्र सूर्याचा गळ्यात अतिशय सुंदर सूर्या आत्ताच्या जोडीचा टायमिंग 18 सेकंद 22 पॉईंट. टाकणार मी युट्यूबला. काय नाव कारण खाली शेती लावली अतिशय मस्त पळाला रे. एवढ्या जोरात त्याची कसरत करणार पण बैल म्हणून आणणार. जबरदस्त एवढे दादा यायले दादा यायले घरी नाही कमी लास्ट अजून एक राजा याचं टायमिंग आहे 29 सेकंद 47 3 नंबर बत्ती आहे 2 नंबरची निवड आहे नलेश मांडेकर 24 सेकंद
36 पॉइंट आणि 3 नंबरची जोडी आहे. 1 नंबर ही जोडी नावलाई प्रसन्न दत्ताराव लांबोजी आंबेडकर गाव घोणवली. ही जोडी नवलाई प्रसन्न कैलासवासी दत्ताराव लांबोजी आंबेडकर घोणवली सर्जानिकला या जोडीकडे जयराम बर्मन आणि त्यांच्या बैलांची नाव आहेत सोनाली वजीर आणि त्या जोडीचा टायमिंग आहे आणि ती जी जोडी आठवणारा जाकी होता तो आपल्या जाकीत तन्मय शिंदे जोडीचा टायमिंग आहे. जोडीला टायमिंग नोंदवलेला होता आणि या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरला. या जोडीचा टायमिंग 14 सेकंद 22 पॉइंट. सर्व गाडी चालक, सर्व गाडी मालक आणि मालकांचं, जाकींचं आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आई महाकाली संयुक्त मित्रमंडळ कोटकोंडा आयोजित भव्य चिखल नांगरची स्पर्धा भातलावणी स्पर्धा 2024 सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यांच्या वतीने ही स्पर्धा भरवण्यात आली होती आणि यासाठी लागणारं सर्व सहकार्य आम्हाला संजय दादा गवळी यांनी केलं होतं. तर त्यासाठी आणि रमेश दादा पावसकर यांचाही आम्हाला मोलाचा वाटा आहे. तर दोन्ही आमचे सर्व मित्र आहेत आणि इथे जेवढे बैलगाडी मालक आलेले आहेत तेही आमचे मित्र आहेत. तर त्यांनी रमेश दादा पावसकर आणि संजय दादा गवळी यांनी स्टेजवर यायचे आहेत. त्याचप्रमाणे आमचे मित्र तुषार दादा भुतळे हेही सुद्धा आलेले आहेत वाकळवरून, त्यांनी सुद्धा वरती यायचं आहे. त्याचप्रमाणे मोरे आमचे मित्र प्रथमेश मोरे पावसवर आलेले आहेत, तेही स्टेजवरती या. परंतु त्या अगोदर या जागेचे मालक आणि ज्यांनी जागा उपलब्ध करून दिले ते चंद्रकांत दादा कांबळे यांच्या हस्ते फूल व श्रीफळ आणि शाल असा देऊन व आमचे अध्यक्ष कुठे असतील तर त्यांनी थोडी घ्यायचं आहे ते दोघं आणि नारळ. संजय दादा गवळी यायचं आहे. तुमचा दप्तर झाल्यावरच पुढचा कार्यक्रम व्हायचा आहे असं. हॅलो ठीक आहे ठीक आहे. नारळ घ्या आणि फोटोवाल्यांनी फोटो घ्या. संजय दादा गवळीसाठी एकदा टाळ्या वाजवत. आम्हाला भरपूर सहकार्य केलंय. अरे तुझा स्पीकर लाव ना जरा. 3 नंबरचा बक्षीस वितरण होत आहे. आई महाकाली प्रसन्न मानाजी मग जोडी म्हणून आपण इथे चंद्रकांत कांबळे यांना आपण सोराजी दरोडे यानंतर तालुका पातळीवरील 7 नंबर भिकाजी बापू सुरू आहे. अध्यक्षांचे असते संजय होता यांच्या हस्ते वितरणात आहे. भिकाजी बापू सुरू आहे. श्री बंटी संते व जीवन संते गाव यांच्याकडून की भिकाजी बापू सुरू आहे. 17 वर्षाचा मोहरा पंड्या बैल पाहायला त्यासाठी खास यावेळी मानाची डाळ इथं आलेली आहे. तो त्यांनी ती स्वीकारायची आहे आणि ती डाळ आमचे अध्यक्ष कांबळे यांच्या हस्ते देण्यात आहे. भिकाजी बापू सुरू आहे. मानाची डाळ लांबोरे रोहित लांबोरे विशाल सूर्या विकी डोंगरकर 5 नंबर आहे. मी प्रशांत सूर्याला विनंती करतो की त्यांनी द्यायची. प्रशांत सुरू आहे. विकी डोंगरकर यानंतर निलेश परशुराम 2 नंबर. आदित्य कृपा 2 नंबर. विलास कांबळे विनंती करतो. योगेश हरमले यांना अशोक कांबळे आणि अध्यक्ष सद्दू कांबळे यांच्या शुभ हस्ते वितरण आहे. योगेश हरमले
पद आहेत नवलाई प्रसन्न काही दत्ताराम वाघोजी खानविलकर, नवलाई प्रसन्न काही दत्ताराम वाघोजी खानविलकर. नितीन करमाळे त्याने बक्षीस करायचे. रमेश दादा पावसकर 4था नंबर आहे. रमेश दादा पावसकर यांनी यश मिळवायचे. रमेश दादा पावसकर विनंती करतो त्यांनी हे बक्षीस वितरण करण्यासाठी यायचंय. आई नवलाई देवदे 3 नंबर. आई नवलाई देवदे. इकडे बघा. राठीगड वीर मानाई प्रसन्न मी विशाल सुरुवात विनंती करतो की त्यांनी यांना विनंती करतो की त्याने त्यांचे बक्षीस करून मी संदीप आगरेकडे असतो तरी यायचं. संदीप आगरे हे बक्षीस वितरण सर्वांच्या हस्ते होतोय. तरी सर्वांनी टाळीचे स्वागत करायचंय. त्या खूप साऱ्या शुभेच्छा.